नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील काही दिवसामध्ये आपली जी काही पगारवाढ आहे ती पगारवाढीविषयी चर्चा चालू आहे आणि त्याच चर्चेतला भाग म्हणून हा व्हिडिओ आहे, हा विषय आहे. हा विषय जाणून घेण्याअगोदर जर चॅनलवरती प्रथम आपण पाहत असाल, व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल पटकन सबस्क्राईब करायला लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे तिथे प्रेस करून त्याला ऑल करा, जेणेकरून यूट्यूबचे व्हिडिओ जे आहे ते मला व्हॉट्सअप फेसबुकवरती न पाहता डायरेक्टली आपल्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्येच पाहायला मिळतील. तसेच आपल्या चॅनलला जे हाईप आहे ते हाईपसुद्धा आपल्या चॅनलला करत चला. तर जाऊया आपले या विषय असा आहे मित्रांनो की आपली लेवीची विगतवारी. मी नेहमी लेवीवरती चर्चा सर्वजण करतात, परंतु मूळ काय जे महत्त्वाचं आहे ते राहूनच जातं. लेवी कोणी समजून घेत नाही. काय आहे लेवी, कशासाठी आहे आणि काय, ही संपूर्णतः चर्चा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि मगच कमेंट्स करा. तोपर्यंत तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता आणि कमेंट्स करता. तसं न करता संपूर्णतः पहा. नाही समजला तर पुन्हा एक वेळ पहा, पुन्हा एक वेळ ऐका. नाही समजलं तर थोडं थांबा, चिंतन करा की काय काय गोष्टी सांगितल्यात त्या बरोबर आहेत का, चुकीच्या काय गोष्टी असले तर असू शकतात का, मी चुकत नाही अशातला भाग आहे का. नाही, मनुष्य आहे, आपण चुकतो. तुमच्या माझ्यासाठी सगळ्या गोष्टी ह्या सेमच आहेत, त्यात काही वेगळं नाही आहे. परंतु आपण जेवढं ठेवण्याचा प्रयत्न करतो ते सत्य परिस्थिती आपल्यासमोर ठेवतो. तर हे जाऊया लेवीची विगतवारी. ही लेवी जी आहे 1981 साली ज्यावेळेस मंडळ स्थापन झालं, कैलासवासी माधवराव भोसले साहेब अथक प्रयत्न केले. त्यांच्या सहकाऱ्यांच्या ह्या जोरावरती, संघटनेच्या जोरावरती मंडळ स्थापन झालं. त्यानंतर मंडळ स्थापन झाल्यानंतर मग सुरक्षा रक्षकांना जे पगाराचे बनवलं सर्व काही गोष्टी, त्याच्यामध्ये हा लेवीचा पण एक भाग हा बनवण्यात आला. काय भाग बनवण्यात आला आणि कसा, कारण शासनाने हे जे काही बनवलेलं आहे ते एक खिडकी कारभार म्हणतात. त्याला एक खिडकी कारभार असा आहे की शासनालाही त्याचा बोजा पडू नये आणि कंपन्यांनाही त्याचा त्रास होऊ नये, असं हे सुरक्षारक्षक मंडळ बनवलेलं आहे. म्हणजे कायद्याच्या अनुषंगाने कायद्याचे संरक्षण देण्याकरता या सुरक्षारक्षकांना संरक्षण दिलेलं आहेच आहे. कायद्यानं संरक्षण दिले. शासनाला तुमचं सुरक्षारक्षक मंडळ आणि सुरक्षारक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षारक्षक यांचं संरक्षण करणं, यांना कल्याणकारी योजना राबवणं हे शासनाचं प्रमुख काम आहे, शासकीय अधिकाऱ्यांचं. त्याच्याकरताच हे मंडळ स्थापन झालेलं आहे. तर मग हे कसं शासनानं त्यावेळेस हे सगळ्या काही गोष्टी बसवल्या, तर हा लेवीचा भाग घेतला. हा लेवीचा भाग, कारण प्रत्येक आस्थापना जर त्यांनी स्वतःची सुरक्षा यंत्रणा ठेवली असती किंवा स्वतः एखादा त्यांनी कामगार ठेवला असेल तर त्या कामगाराला काय काय करावं लागतं, त्या कामगाराला सगळ्या काय गोष्टी त्या कंपनीला करावं लागतात. संपूर्णतः कंपनीला त्या पाहावं लागतात. नियमानुसार कायद्याच्या बरोबरीने, म्हणजे जे कामगार कायदा आहे त्याच्या बरोबरीने त्या सगळ्या काही गोष्टी त्यांना त्या कराव्या लागतात. पण आपल्यासाठी तसं आहे का, नाही आहे. तुमचा बाबा किती पगार होतो, एवढा पगार होतो, त्याच्यावरती किती लेवी एवढी, ते पटकन त्यांना देऊन टाकतात. ते तुमचं तुम्ही बघा. मग ते शासनाला तर आहे का, नाही आहे. त्याच्यासाठी काय बनवले, मंडळ बनवले. मग मंडळातले अधिकारी, मंडळातले अध्यक्ष जे आहेत त्याची बरोबर लेवीची विगतवारी करून आपल्याकरता सर्व काही गोष्टी ठेवतात. मग याच्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केला जातो तर मध्यंतरी की साहेब लेवी एवढी जाते, मग ते लेवीतला जो आहे ते पगारामध्ये येऊ शकत नाही आहे का. तर या सगळ्या काय गोष्टी आता मंडळाने सुद्धा मागे आत्ता ज्यावेळेस अध्यक्ष आले त्यावेळेस चांगल्या गोष्टी मिळायला सुरुवात झाल्या. जे आपल्याला किट मिळालं त्याच्यातली बॅग जर सोडली तर सर्व वस्तू चांगल्या आहेत. कोणीही मला सांगावं की त्या वस्तू ज्या आहेत त्या खराब आहेत. आजही ते टिफिन्स आहेत, वापरत आहेत. आजही ते टॉर्च आहेत. ते जुनी टॉर्च 5-6 वर्षापूर्वी जी मिळाली होती मला, ते अजून ते वापरतो. आणि आत्ता नवीन मिळाले तर विचारूच नका. खूप छान आहेत, पॅटर्न्स खूप छान आहेत. ह्या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो ज्या चांगल्या आहेत त्या आहेत. आता थर्मास आपल्याला दिलं आहे, खूप छान आहे की नाही. आहे त्या गोष्टी चांगल्या आहेत, त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे. पण ज्या खराब आहेत त्या खराब आहेत. ज्या आपल्याला जे बॅग मिळाले ते बॅग काय चांगल्या क्वालिटीची नाही आहे. तशी पाहायला गेलं तर त्याचा जो खर्च आहे तो वायफटच म्हणायला काय हरकत नाही आहे, त्या पद्धतीने झाला. ज्या होत्या त्या वस्तू चांगल्या होत्या. कारण बॅग आपण काय करतो, ट्रेनमध्ये एवढी धक्काबुक्की असते की थोडंसं घेतलं तर ते फाटलं तर काय उपयोग नाही त्याचा. ट्रेनमधल्या धक्काबुक्कीमध्ये ते टिकली पाहिजे अशी बॅग त्या आपल्या मंडळाने दिली तर खूप अत्यंत आहे. नसेल तर नाही दिली तर योग्यच आहे. नाही दिली तरीसुद्धा चालेल, कशाला ते उगाच नाहक खर्च. तर ह्या सगळ्या काय गोष्टी आपण जाऊया का आता ह्या विगतवारीकडे. विगतवारी आपली लेवीची. मग आता आपण येऊया
ते लेवी 45 मुंबईसाठी आपण हे मुंबईमधलं मी उदाहरण देतो आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये लेवी हे वेगळे काही ठिकाणी 42% आहे, काही ठिकाणी 43.25% आहे, काही ठिकाणी 46.75% सुद्धा आहे, काही ठिकाणी 45 आहे, काही ठिकाणी 44 आहे. अशा प्रत्येक जिल्हावाईज सुरक्षा रक्षक मंडळामध्ये त्या प्रकारे ती लेवी आकारली जाते. आता आपल्याकडे काय आहे बाबा, आपल्याकडे आहे प्रथम आपल्याकडे जो PF आहे. तर आता लेवी हे आपले कशावरती निघते, जी बेसिक आणि आपल्याला जो DA आहे, बेसिक प्लस DA याच्यावरती जसं आपलं ओव्हरटाईम निघतं तसंच आपली ही लेवी जी आहे, जी आपल्या मुंबईमध्ये 45.25% जी लेवी आहे ती लेवी हे आकारली जाते आणि ती आस्थापना आपल्याला लेवी देते. मग मूळ जो नंतरचा जो प्रश्न सुरक्षा रक्षकाने उपस्थित केला आहे ना, तो तुम्हाला सांगतो. आता आहे 12% PF. गणित करत चला, एका ठिकाणी कॅल्क्युलेशन घ्यायचं, गणित करत चला. 12% PF आहे आपला, PF आहे बरोबर. आपल्याला एक्स्ट्रा गिटा म्हणून येतं. एक्स्ट्रा गिटा म्हणजे काय आहे ते आपल्याला बोनस आपल्याला मुंबईमध्ये किती मिळतो, 10% मिळतो. आपल्याला आहे 8.33, आपल्याला आहे 8.33 आणि एक्स्ट्रा जे 1.67 होतं ते मध्यंतरी कैलासवासी माधवराव भोसले साहेबांनी ते सांगितले की बाबा ज्यावेळेस ते आहेत होते त्यावेळेस त्याच्यानंतर ते 1.67 त्याच्यात ॲड केलं आणि ते 10% PF आपल्याला 10% PF हा मिळतो. आपल्याला लिव्ह पेमेंट किती मिळतो, मग लिव्ह पेमेंट जो आहे तो आपल्याला 6% आहे. 6% लिव्ह पेमेंट आहे म्हणजे तुमचं बेसिक प्लस DA. बरं असं गणित करू नका, बेसिक प्लस DA. तुमचं जर दिवस कमी झालं तर त्यामध्ये बेसिक हे कमी होतं, DA हे कमी होतो. त्याच्यानंतर तुमचं मग ते 6% त्याच्यावरती निघतं. याचा अर्थ काय आहे हे समजून चला. त्याच्यामध्ये परत पे हॉलिडे जे आहेत म्हणजे जे आपल्याला 4 सुट्ट्या ज्या भरून मिळतात त्या 4 सुट्ट्यासाठी 1% त्याच्यातून निघाला जातो. त्या 4 सुट्ट्याचं जे एक्स्ट्रा पेमेंट येतं त्याच्यातून 1% जो आहे तो 1% तो लिव्ह पेमेंटमध्ये मिळाला जातो आपल्याला. ESIC आता मुंबईमध्ये काय सगळं पूर्ण ESIC आहे, 3.25% ESIC कपात केली जाते आपली, बरोबर आहे. म्हणजे ते आपल्याही पगारातून कपात केली जाते आणि ही कंपनीतून लेवीमधून सुद्धा घेतली जाते. म्हणजे 3 आणि 3 6 आणि हे 25 आणि 25 50 म्हणजे 6.5% जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये आपला जो काही इन्शुरन्स आहे ESICचा तो आपल्याला मिळाला जातो. युनिफॉर्मसाठी काय आहे तर युनिफॉर्मसाठी 4% आहे. बेसिक प्लस DAवरती तुम्ही जर 4% युनिफॉर्मवरती काढला तर आता युनिफॉर्मवरतीच तुम्ही सगळेजण येणारच आहात. तर युनिफॉर्मचा आहे तो 4% आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं जातं बाबा, 2 वर्षातून आपल्याला सध्या 2 युनिफॉर्म मिळतात. ह्याच्या पाठीमागं 4 युनिफॉर्म आपल्याला मिळत होते. 4 युनिफॉर्म आपल्याला मिळत होते. शूज मिळत होते, 2 वर्षातून एक वेळ शूज मिळायचं आपल्याला. रेनकोट, गनबूट, स्वेटर हे तुम्हाला किती मिळायचे, 4 वर्षातून तुम्हाला एकदा मिळायचे. याच्यावरती सुद्धा आपण येऊया. आता ॲडमिनिस्ट्रेशन जो खर्च आहे तो ॲडमिनिस्ट्रेशन खर्च आहे 5%. आता तुम्ही म्हणाल ॲडमिनिस्ट्रेशन खर्च म्हणजे काय असतो, जे आपली काही जागा आहे त्याचं जे काही भाडं असेल किंवा त्याचं बाबा लाईट बिल असेल किंवा सध्या तर आता काय भाड्याची आवश्यकता कारण मुंबई मंडळामधली ती स्वतःची जागा आहे. तर तिथे लागणारा जो लाईटचा खर्च आहे, बरोबर आहे की नाही, त्याचा जो टॅक्स आहे, त्याचं लागणारं जे काही आपण जे यंत्रणा बसवलेले आहे तर त्याला लागणारं स्टेशनरी आहे, तिथं जो प्रायव्हेट स्टाफ जो आपण प्रोव्हाइड केलेला आहे तिथे ठेवलेला आहे आपल्यासाठी, आपल्या सगळ्या काही गोष्टी सोयीस्कर होण्याकरता स्टाफ हा आपल्याला मंडळानं शासनाने दिला नाही, परंतु मंडळाचं कामकाज न थांबवता त्या ठिकाणी आपल्याला जो स्टाफ आहे तो स्टाफ ठेवावा लागणारच का नाही. तर तो स्टाफ त्या ठिकाणी आहे, त्याचा पगार आला, बरोबर आहे की नाही. मंडळाला उत्पन्न दुसरं कोणतं आहे तर नाही आहे. तर ह्या 5% ॲडमिनिस्ट्रेशन खर्चामध्ये या सगळ्या काही गोष्टी होतात. आता ही टोटल होते 45.25%, बरोबर आहे का, 45.25%. मग काही सुरक्षा रक्षक म्हणाले की साहेब आपल्याला याच्यातून काहीतरी कमी करायला पाहिजे की. मी म्हटलं बाबा तुम्हीच सांगा आता काय कमी करू शकतो याच्यामध्ये. मग आमचे सहकारी किंवा इतर सगळ्या सुरक्षा रक्षकामध्ये चर्चा झाली आणि तुम्हीही चर्चा करा. ही चर्चा होणं फार जरुरीचं आहे. ह्याच्यातून काही नवीन मार्ग निघतो आहे का काही सांगू शकत नाही, निघेल किंवा चर्चेतून कुणाच्या बुद्धिकौशल्यातून काय निघेल काय सांगू शकत नाही. आमच्या इथे एका सुरक्षा रक्षकाने आम्हाला सांगितलं, आमचे जे सहकारी साहेब, ते 4% जे युनिफॉर्मचे आहेत आपल्याला, ते 4% युनिफॉर्मचे आपण कंपनीला सांगूया, आपण देऊच नकोया म्हणून, आपण राहू दे ना, आमच्या पगारात द्या ना तो 4%. कारण आपल्याला पगारात घेता येते का, त्याने पहिला प्रश्न केला, साहेब आपल्याला पगारात घेता येते का, तर म्हटलं नाही, तसं होऊ शकत नाही आहे. का होऊ शकत नाही, कारण तुमचे पगाराचे जे स्क्रुटिनी आहे ती पहिलीच बनलेली आहे, बरोबर आहे की नाही. येत्या काळामध्ये आपल्या पगारामध्ये वॉशिंग अलाउन्स तो गायब होऊ शकतो. वॉशिंग अलाउन्स जो आहे तो होऊ शकतो बरं का, कारण तो सुद्धा
त्याच्यामध्ये अडचणी आहेत. मध्यंतरी एज्युकेशनचा आपल्याला त्याच्यात फेरबदल करावा लागला सगळ्या काही गोष्टी, तसं हेही सगळ्या काही गोष्टी आहेत. फेरबदल या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये काही घडत राहील, काय सांगू शकत नाही. येत्या काळामध्ये आणखीन काही वेगळं होऊ शकतं. तर हे सूचना आपल्याला किंवा थोडंसं खुणवतं आहे का सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये काय होऊ शकतं, तर त्या अनुषंगाने आपण तयारी करायला पाहिजे. मग संघटना प्रतिनिधींनी तयारी करायला पाहिजे, सुरक्षा रक्षकाने केलं पाहिजे. मग सुरक्षा रक्षक म्हटले की साहेब ते जाऊ दे ना, आपणच युनिफॉर्म, आपल्याला तर 2 वर्षातून युनिफॉर्मची आवश्यकता लागते. काय चांगले जर कपडे घेतले तर 3-3 वर्षसुद्धा ते जातात. जसा रेमंडचा कपडा चांगल्या क्वालिटीचा जर घेतला, तुम्ही चांगला युनिफॉर्म जर शिवला तर तुमचे 3-3, 4-4 वर्ष त्या युनिफॉर्मला काहीसुद्धा होऊ शकत नाही. कारण तो युनिफॉर्म फक्त आपल्याला ड्युटीवरती परिधानच करायचा. त्याच वेळेस तेवढे जे आपले 8 तास ड्युटी असेल किंवा ओव्हरटाईम लागले तर 16 तास ड्युटी असेल, तर त्या ह्याच्यामध्येच आपल्याला तो परिधान करायचा आहे. काही आस्थापनामध्ये असे आहेत की सुरक्षा रक्षक आतमध्ये असतात, ते AC मध्ये किंवा असतात, त्यांचं काही खराबच होत नाही, वास येण्याचा काही प्रश्न येत नाही किंवा खराब होत नाही. तुम्ही जर चांगला टिकाऊ जर धरला तर ते वॉशिंग जे आहे त्याचं ते सुद्धा थोडंसं लांब जातं. म्हणजे 2 दिवसांनी 4 दिवसांनी सुद्धा ते 4 दिवसांनी सुद्धा धुतले तरीसुद्धा चालतील, 8 दिवसांनी धुतले तरीसुद्धा चालतील. या अशा पद्धतीनं या सगळ्या काही गोष्टी आहेत. तर तो जो खर्च आहे, आणि आपल्याला पावसाळ्यामध्ये त्यांनी सांगितले की साहेब एवढा ते किमती त्याच्यावरती आम्ही पाहिल्या तर एवढ्या भारीतल्या आणि टिकाऊदार नाही आहेत. अशा वस्तू मागवण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही. आम्हाला काही आवश्यकता लागत नाही. ज्यावेळेस पावसाळा असेल, अगदी 100, 200, 300 रुपयाला असे रेनकोट मिळतात की ते एक पावसाळा खाऊन जातात. म्हणजे एक पावसाळा झाला की ते टाकून द्यायचा, 3 महिनेच त्याचा वापर करायचा. त्याच्या पुढच्या वर्षी यूज होईल का नाही सांगू शकत नाही, पण तो 3 महिने तुम्हाला चांगला दिला आणि अगदी 400-500 रुपये पण लागत नाहीत त्या रेनकोटला आहे ते. आणि गनबूट तर मला वाटत नाही की गनबूट बरेच सुरक्षा रक्षक वापरच करत नाहीत. आमच्याकडे एक शेखभाई म्हणून आहे, त्यांना शूज तुम्ही कसलाही द्या, टाचत एक नाही टाचाच्या पाठीमागून त्यांचा फाटतो शूज. कसलाही चांगला द्या, कितीही चांगला द्या, तुमचा शूज त्यांचा तिथेच फाटणार. काही लोकांचे तुम्ही पाहिलं असेल की शूजचे तळवे जे आहे ते काही लोकांचे डाव्या साईडला घासलेले जास्त तुम्हाला पाहायला मिळते. त्याच्या पायाचा जोर किंवा त्याचा यूज असा असेल त्याच्या पद्धतीने. काही जणांचं उजव्या साईडला असतं, काही जणांच्या टाचाच पूर्ण झिजून जातात. म्हणजे अशा सगळ्या काही गोष्टी असतात त्या आपल्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आपल्याला जी सवय ज्या पद्धतीने चालण्याची किंवा हे असते त्याच्यावरती ते अवलंबून राहतात. मग मला सांगा, आपल्या सुरक्षा रक्षकाने हा जो प्रश्न उपस्थित केला की 4%, मग आता विचार करा आस्थापनेचा फायदा होणार आहे याच्यामध्ये. 4% लेवी जर कमी केली तर आस्थापनेचा फायदा होणार आहे ना. मग आस्थापनेचा फायदा झाला तर आस्थापना तुम्हाला काय पगारवाढ त्याच्यामध्ये देणार आहे का? जी पगारवाढ शासनाने किंवा मंडळानं ठरवलेली आहे त्याचप्रमाणे ते त्याच्यामध्ये देणार आहे. परंतु आस्थापनेचा त्याच्यामध्ये फायदा होईल. सुरक्षा रक्षकाला स्वतःच्या खिशामधून सगळा तो खर्च करावा लागेल. आहे का आपली ती तयारी, का मंडळानंच आपल्याला द्यावं? आणि मंडळानं दिलं तर त्या योग्य वस्तू ज्या आहेत त्या टिकाऊ दर आपल्याला मिळत नाहीत. जे शूज आहेत ते शूज तर बदली करण्याचा, मी तर संघटना प्रतिनिधींना बरेच वेळ सांगितले की साहेब आता आपण नवीन टेंडर आता येण्याचे किंवा नवीन टेंडर काढण्याचं सुरक्षा रक्षक मंडळ आता चालू करणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने पुढाकार घ्यावा आणि सुरक्षा रक्षकांना जे स्पोर्ट्स शूज आहेत, जे ब्लॅक कलरचे स्पोर्ट्स शूज आहेत ते स्पोर्ट्स शूज मित्रांनो फार चांगले आहेत. पायालासुद्धा सुखकारक, आरामदायक आहे. पोलीसवाल्यांच्यामध्ये बदल जर झाला तर आपल्यामध्ये का नाही आहे? आणि ते होऊ शकतं. त्यांची कुठे काही मागणी करायची आहे किंवा ते मागणी आली पाहिजे किंवा त्याचा अधिकार आपल्याला तो मिळाला पाहिजे. मंडळाच्या स्थावर सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या हातामध्येच त्या सगळ्या काही गोष्टी आहेत, आर्टिकल्स वगैरे सगळ्या काही गोष्टी. त्यांना कुठं जाण्याची आवश्यकता नाही. ते मागवू शकतात किंवा ते बदल करू शकतात. असं काय फार वेगळा नाही आहे. परंतु सुरक्षा रक्षकांची मागणी आली, संघटना प्रतिनिधींनी सुद्धा तशी मागणी करावी, सुरक्षा रक्षकांनी सुद्धा ती मागणी करावी, विनंती आहे आपल्याला. बऱ्याच संघटनांनी तशी मागणी केलेली आहे, आपणसुद्धा ती मागणी करावी. तर ते टिकाऊदार आपल्याला शूज मिळत नाही आहेत, बरोबर आहे की नाही? वस्तू जे आहेत ते आपल्याला टिकाऊदार मिळत नाहीत. जे बॅच आहेत, जे लायनर्स आहेत ते सुद्धा टिकाऊदार मिळत नाहीत. काय सुरक्षा रक्षक म्हणतात साहेब ते लायनर असं करावं होतं. काय ते बॅच आहेत ते बॅच एकदमसे काळेसे असे, म्हणजे त्याच्यावरती पॉलिशिंग व्यवस्थित नाही. आपण तर पॉलिश कोणी करतच नाही. मला नाही आठवत की तुम्ही कोणी पॉलिश करत असाल, बरोबर आहे की नाही? जो बॅच आहे, बेल्ट आहे, आपल्याला मिळालेला बेल्ट, आता बेल्ट छान आहेत, बेल्ट अतिशय छान आहेत. माझ्याकडे जो बेल्ट आहे तो मी 4 वर्ष झालं त्या बेल्टचा यूज करतो आहे. तो बेल्ट अजूनही अगदी व्यवस्थित बेल्ट आहे. मला दुसरा जो बेल्ट मिळाला आहे तो माझा तसाच आहे. माझ्याकडे 2-2, 3-3 बेल्ट आहेत ते असेच आहेत. बेल्ट कोणाला द्यायचा
नाही. एक वेळ तुम्ही युनिफॉर्म दिला तर चालेल, पण आपला बेल्ट कुणाला द्यायचा नाही. लक्षात ठेवा. का नाही द्यायचा आणि का तुम्ही तो प्रश्न विचारताय पर्सनली मला विचारा, मी तुम्हाला ते सांगेन. काही गोष्टी आपल्याला पाळावे लागतात आपल्या युनिफॉर्म किंवा ड्युटी किंवा आपण काय करत असेल तर त्या जसं प्रत्येक धर्मामध्ये लिहिलेलं आहेच. आपण जर हिंदू असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आपल्या धर्मामध्ये कशा पद्धतीनं काय आहे आणि काय नाही पाळलं पाहिजे. ह्या सगळ्या काय गोष्टीचं आपल्यासाठी आहे, ते आपल्याला करायचंच आहे. समाजामध्ये आपण राहतो तर त्या समाजाचे नीतिमूल्यांक आपल्यालासुद्धा पाळावे लागतात. तसंच आपण सुरक्षा रक्षक म्हणून आहोत आणि आपला तो फार महत्त्वाचा युनिफॉर्ममधला भाग असल्यामुळे त्याला तेवढंच सांभाळावं लागतं. त्याला पॉलिश करावी लागते. त्याचा जो बॅच बक्कल जो पुढचा आहे त्यालासुद्धा पॉलिश करावं लागतं. स्टील पॉलिश मला नाही वाटत की स्टील पॉलिश कोणी करत असेल, कोणाकडे स्टील पॉलिश असेलसुद्धा. काही ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक स्वतः यूज करतात. ज्यावेळेस त्यांना सुट्टीचा वेळ असतो किंवा ड्युटीच्या आधी ते येऊन 15 मिनटं किंवा एक अर्धा तास अगोदर ते सगळे पॉलिश बिलिश करून सगळ्या काही गोष्टी छानपैकी ठेवतात. त्याचाच आपला युनिफॉर्मचा गर्व आपल्याला असला पाहिजे. तर मित्रांनो, या सगळ्या काय गोष्टी अशा पद्धतीनं आहेत आणि भरपूरसा वेळ झाला आहे, भरपूरसा गोष्टी आपण झाल्यात. तुम्हाला काय वाटतं की कोणता भाग ह्याच्यामधला अजून काही तुम्हाला वाटतं का बाबा ॲडमिनिस्ट्रेशन खर्चमध्ये सुद्धा 1% कमी करायला पाहिजे का मंडळाने? लेवीची विगतवारी हे सगळे तुम्हाला समजलेच असेल मित्रांनो आणि समजून घ्यायला पाहिजे. आणि सर्व सुरक्षा रक्षकांना समजवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स करत नसाल तर पर्सनली मला तुम्ही मेसेज करू शकता की या पद्धतीने ह्या सगळ्या काय गोष्टी होऊ शकतात का? येत्या काळामध्ये या सगळ्या काय गोष्टी होऊ शकतात का? मंडळालाही त्याचा त्रास नाही आणि सुरक्षा रक्षक आपल्याला ज्यावेळेस लागेल ते वस्तू घेऊ शकतात, परंतु मंडळांनी त्याच्यावरती किंवा स्थानिक जे आपले सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ सुरक्षा अधिकारी जे असतील ते नेहमी आपल्याला ड्युटीवरती जायच्या आधी युनिफॉर्म पाहूनच ते ड्युटीवरती सोडतात. तर त्या पद्धतीने ते सुद्धा होऊ शकतं का नियमावलीमध्ये बदल? पाहूया येत्या काळामध्ये काय होतं किंवा काही नाही. तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.